यानंतर बातमी मात्र अर्थातच जत्रेसंदर्भातली आहे। कारण दख्खनचा राजा अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र ज्योतिबाची आज चैत्र यात्रा असून या निमित्तानं ज्योतिबा डोंगरावर भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा अगदी पारंपरिक पद्धतीनं ही यात्रा पार पडणार आहे। आज पहाटे मुख्य गाभाऱ्यामध्ये मूर्तीवर अभिषेक करण्यात आला आणि नंतर दुपारी सासन काठ्यांचं पूजन झाल्यानंतर खऱ्या अर्थानं या यात्रेला सुरुवात होणार आहे। सासन काठ्याच्या मिरवणुका ज्योतिबाच्या डोंगरावर पाहायला मिळतात आणि काल रात्री सुद्धा मंदिर परिसरामध्ये पालखी सोहळा अगदी दिमाखात संपन्न झालाय। गुलाल आणि खोबऱ्याची मुक्त हस्तानं उधळण करत ज्योतिबाच्या नावानं चांग भल्याचा गजर आज ज्योतिबाच्या डोंगरावर निनादणार आहे। महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोव्यातून सुद्धा अनेक भाविक या ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल होत असतात। भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि कोल्हापूर पोलिसांनी वाहतूक मार्गांमध्ये सुद्धा बदल केले आहेत। तसंच पार्किंगचं सुद्धा विशेष नियोजन करण्यात आलेलं आहे।